नमस्कार, मी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं मी मस्तपैकी अशी गोल गरगरीत 4 टॅमॅटो घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि टॅमॅटोसुद्धा खूपच छान, खायला बी चवदार असे लागतात. आता आपल्याला ह्या 4 टॅमॅटोपासून अगदी छान अशी तोंडाला चवीन अशी रेसिपी बनवायची. बघा, मस्तपैकी. चला मग आता टॅमॅटो इथे चिरून घेऊया आपण. अगदी चांगल्या पद्धतीने याच्या बारीक आपल्याला फोडी करून घ्यायच्यात. बघा, अशा पद्धतीने. आणि खरं सांगू का, ही रेसिपी अशी सगळ्यांनाच आवडती आणि खायला बी अगदी चटमटीत लागते. अशा पद्धतीने मी संपूर्ण त्याचे तुकडे करून घेणार आहे, पाहू शकता मैत्रिणींनो. आणि अगदीच झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे मैत्रिणींनो, टाईमसुद्धा लागत नाही आहे, पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला इथे एक टॅमॅटो चिरून घेतलेलं आहे, आता दुसरेही चिरणार आहे, पाहू शकता तुम्ही. चला आता तोपर्यंत दुसरी तयारी करूया. इथं गॅसवर कढई ठेवलेली पहा मैत्रिणींनो. इथं मी 2 पळ्या तेल टाकणार आहे बरं का. तुम्ही तुमच्या आवडीने तेल टाका, तुम्हाला किती लागतं किती नाही त्या पद्धतीने टाका, पण मी इथं 2 पळ्या टाकलेले. आपल्याला बनवायची अगदी मस्तपैकी अशी टॅमॅटोची चटणी. मग चला, टॅमॅटोची चटणी ही कशी बनवायची. इथं मी जिरी टाकलेली आहे. अगदी मोहरी, माझ्याकडे मोहरी नाही आहे म्हणून मी मोहरी नाही टाकली, पाहू शकता तुम्ही. आणि टाकल्या 2-3 मिरच्या कट करून, हिरव्या मिरचीच्या पहा. त्याच्यानंतर लगेच मी कांदाही टाकून देणार आहे मैत्रिणींनो, पाहू शकता. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, अजिबात टाईम लागत नाही आणि खरंच आपल्या ताटाची शोभा वाढवणारी आहे. आणि म्हणतात ना, तोंडाला चव नसते चव देणारी रेसिपी ही खूप छान, चटक आणि मटक असं ही रेसिपी आहे. अगदी तुम्ही नाव दिलं ना त्याला, चटक मटक, तरी चालन आणि ती चटक मटकच लागते मैत्रिणींनो. खरंच खायला बी खूप छान लागते. इथं थोडीशी हळद टाकते मी, पाहू शकता. थोडीशी धना पावडर टाकते अर्धा चमचा. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं इथं बेडकी मिरची पावडर, मटण मसाला, असे इतर दुसरे मसाले तिखट अजिबात मी घालणार नाही, पाहू शकता. मटण मसाला टाकायचं कारण काय, आपल्या चटणीला अगदी चांगली चवीन आणि चवीपुरतं मीठही टाकून घेते. चला आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया. पहा आपण, रंग बघा, जसं मिक्स करीन तसा रंगही छान येतो मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. अगदीच मस्त असा कलर आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टॅमॅटो टाकून द्यायचे आहेत. बघा मैत्रिणींनो, जास्त वेळ नाही, 5 मिनटात आपली चटणी तयार होते. अगदी अप्रतिम अशी चटणी होणार आहे, चटक मटक, पाहू शकता तुम्ही. आता हे मी पूर्ण मिक्स करून घेते. बघा, संपूर्ण आपल्याला हलवून घ्यायचे. आता पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आहे आपल्याला, अजिबात मग कसाच थेंब वापरायचा नाही. तुम्हाला नंतर पाणी सुटलेलं दिसेनच त्याला. त्याच्यानंतर मी टाकणार आहे इथं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. बघा, तुम्ही तुमच्या आवडीने घाला शेंगदाण्याचा कूट, कोणाला किती आवडतो किती नाही. मी इथं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि आपली चटणी हलवून घेणार आहे मैत्रिणींनो. भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. पूर्ण चटणी आता मी हलवून घेते आणि याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवते. बघा, 1 मिनिटांनी पुन्हा चेक करायचे. आपल्या चटणीला अगदी छानपैकी पाणी सुटलेलं आहे, पाहू शकता. म्हणजे जास्त बी नाही, अगदीच थोडंच पाणी सुटलेलं आहे. पहा, एकदा चटणी आपण खालवर करून घेऊया मैत्रिणींनो. खालवर करून घेऊन पुन्हा आपण 1 मिनिट त्याच्यावर झाकण ठेवणार आहे, पाहू शकता. आता 1 मिनिटानंतर पुन्हा आपण आपलं झाकण काढणार आहे आणि पहा, चटणी आपली अगदीच तयार झालेली आहे मैत्रिणींनो, पाहू शकता. आणि अगदीच मस्त तेलही वर आले, त्याला तुम्हाला दिसतच असन. आता जरा फास्ट गॅस करून मी ती चटणी खालवर करून घेते मैत्रिणींनो. आजचा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. पहा काय मस्त चटणी दिसते, तेलही सुटलेलं आहे मैत्रिणींनो. चला मग उद्या भेटूया आपण असंच व्हिडिओ घेऊन. बाय.